पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे। परीक्षा पद्धतीमध्ये व्यापक सुधारणा केल्या जातील असं सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये आश्वासन दिलेलं आहे। भविष्यामध्ये नीट परीक्षा पूर्णपणे संगणक आधारित होतील का असा सवाल करण्यात आला। सरकारनं प्रतिज्ञापत्रामध्ये हे नमूद करावं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। सुप्रीम कोर्टातील सुनावणी आता सोमवारी होणार आहे। कोर्टामध्ये काय घडलं बघूया। परीक्षा पद्धतीमध्ये व्यापक सुधारणा करणार सरकारनं सुप्रीम कोर्टाला आश्वासन दिलंय। मुलांचं हित सर्वतोपरी आहे। सुधारणा प्रक्रियेवर सरकारची देखरेख असल्याचंही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं। राधाकृष्णन समिती शिफारसींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। सायबर सुरक्षेचा तपशील दिला जाईल। संपूर्ण परिस्थिती कोर्टासमोर मांडली जाणार आहे। तर न्यायाधीशांनी यावेळेला काय सांगितलं बघूयात। नीट परीक्षा संगणक आधारित होणार का असा सवाल न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना केला। सरकारने प्रतिज्ञापत्रात असं नमूद करावं। परीक्षेचा डेटा सुरक्षित कसा ठेवणार असाही सवाल न्यायालयानं उपस्थित केला। डेटा सुरक्षेसाठी उपाययोजना काय आहेत असंही न्यायालयानं विचारलं। सायबर सुरक्षेची जबाबदारी कुणाची हाही सवाल सरकारला न्यायालयाकडून करण्यात आला। परीक्षा पद्धतीत कशी सुधारणा करणार, पुढील सुनावणी आता सोमवारी 3 ऑगस्टला होणार आहे।